उठावा म्हणून त्याला नीट हँडल करता येत नाहीये मला. इतका चुकीचा भाऊ आहे का मी? देवा, देवांश, असं काही नाहीये. तसं नाहीये तर मग याला का पटत नाहीये? मी काही जे काही समजवतोय त्याला ते. Why don't you understand? He's drunk. तो पिऊन आलाय. आता आपण काही बोललो ना त्याला नाही कळणार, तो नाही समजून घेणार आता. नाही मी ना खूप चुकतोय. मी ना आता हरलोय गाई. हरलोय आता. देवांश, असा विचार करू नकोस. आपण सगळे प्रयत्न करतोय. हे बघ, आत्ता ना त्याला असं साधं सोपं सरळ समजावून काही होणार नाही. ओमीला आता खडसावून सांगायला हवं. तेच तर करतोय ना आता. अरे किती वेळ आता हो, पण त्याला हो, कळत का नाही? सगळेच तर थांब, शांत हो बघू. त्याला आत्ता नाही कळणार. एकदा तो शुद्धीवर आला ना की आपण त्याला नीट समजावू. ऐक माझं, तू शांत हो आधी. रूम मध्ये चल, जरा रेस्ट कर, शांत होऊन विचार कर. चल चल. कोणाची नजर लागली माझ्या घराला? आधी माझं कुटुंब किती हसत खेळत होतं आणि आता जसं की दुःखाचा डोंगर कोसळलाय. मी नाही बघू शकत हे सगळं, पण मी तरी काय करू? नाही सई, तुला असं खचून नाही चालणार. तुला जर घरच्यांना सावरायचं असेल तर आधी तुला स्वतःला खंबीरपणे उभं राहावं लागेल. तूच जर खचलीस तर हे घर कसं सावरणार आहेस तू? देवांश काय म्हणतात तुला? सई, तुम्ही खांब आहेत या घराचा, आणि खांबच जर असा ढासळला तर अख्खं घर कोसळून जाईल. आज घरातलं कोणी जेवलं नाहीये, सगळे उपाशी आहेत. देवांशी मीटिंग, ते जेवण, सगळं काही अर्धवट राहिलंय. आईंना औषधं द्यायची आहेत. नाही, आधी सगळ्यांना थोडंफार खाऊ घालायला हवं. सई, चांगली सुरुवात करूयात. काही हवंय तुम्हाला? हो, पण तुझ्या मदतीची गरज नाहीये. देवांशला कॉफी हवी आहे. कॉफी? दूध 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 इथे गरम करून ठेवलंय. आणि कॉफी इथेच आहे. मी देते करून.
देवांश ठीक आहेत ना? म्हणजे काही बोलले तुम्हाला? कसा ठीक असेल? घरात काय झालंय हे माहिती आहे ना तुला? आणि या सगळ्याचा देवांशला खूप त्रास झालाय. कप कुठे? मी होतो. गप्प बसतेस? देवांशला माझ्या हातची कॉफी प्यायची. वाव. खिचडी झाली की तुमच्या रूम मध्ये आणून देते. हा? काही गरज नाही. आणि हो, देवांशने स्पेशली सांगितलंय की सईला सांगा वरती येऊन तिने मला डिस्टर्ब करू नये. मी ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहे. सो प्लीज जाऊन त्याला त्रास देऊ नकोस. मी तुमच्याजवळ आले तर तुम्ही डिस्टर्ब व्हाल देवांश. मला बोलायचंय तुमच्याशी. प्लीज माझ्याशी असं अंतर ठेवून नका ना वागू. मम्मा चहा. आता वहिनी आणत्या. चहा. एक मिनिट. काय झालंय तुम्हा सगळ्यांना? असे का शांत बसलाय? आय नो, पण ज्याच्यामुळे हे सगळं झालंय त्याला तर काहीच फरक पडत नाहीये ना. तो झोपा काढतोय रूम मध्ये. आणि मग आपण किती दिवस असं शांत बसून राहणार आहोत? मला ना नाही आवडत असं शांत शांत घर. प्लीज बोला बघू एकमेकांशी. दादा, वहिनी, तुम्ही तरी एकमेकांशी बोला. दादा, तू वहिनीला सॉरी म्हण. का? मी का सॉरी म्हणू? आमचं काही भांडण नाही झालंय ना. मी कुठे चुकलोय? मी नाही म्हणणार सॉरी. खरंच देवा, तुझं काहीच चुकलं नाहीये. आणि ते जे काही घडलं ते रागाच्या भरात घडलं ना. मी रागात होतो, चुकून झालं. तेच तर, रागाच्या भरात सुद्धा स्वतःवरचा ताबा सुटू द्यायचा नसतो. आणि काल चूक ओमीची होती ना, मग त्याची शिक्षा सईला कशाला द्यायची? आई जाऊ द्या ना. जाऊ दे कसं? नाही, मी समजू शकते देवा की काल खरंच तू खूप चिडला होतास. तुझा राग अनावर झाला होता. ओमीच्या वागण्याने आधीच आपण सगळे गोंधळून गेलो होतो. सई तुला पोट तिडकीनी समजवत होती देवा. ओमीवर परत हात उचलण्यापासून तुला थांबवत होती ती. आणि तू काय केलंस? ढकललंस तिला. चुकीचं वागलायस तू. ओके सॉरी, पण मुद्दाम नाही केलं मी ते. चुकून घडलं माझ्याकडून. रागात होतो मी. इंटेन्शन नव्हतं तसं काही करायचं माझं. स्टील सॉरी. नाही ठीक आहे, मी नाश्त्याची तयारी करते. एक मिनिट. पण खरं तर तुमचा पण अप्रोच चुकलाच ना. ओमीला लहान भाऊ आहे माझा. मला माहिती आहे त्याला कसं हँडल करायचं. आणि मी करत होतो ना माझ्या पद्धतीने हँडल. तुम्ही का मध्ये पडलात? देवांश, का कळत नाहीये तुम्हाला? मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला समजूनच घ्यायचं नाहीये. या सगळ्या भांडणामध्ये ना आपण खऱ्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करतोय. तुम्हालाही माहितीये ना, ही सगळी भांडणं फक्त आणि फक्त अंजलीमुळे होत आहेत. अंजली?
माझ्याबद्दल बोलत होता का काही? तू आलीस इकडे परत? तुला माहिती ना तुझ्यामुळे आमच्या घरात काय घडते ते? देवांश मला माहिती आहे सगळं, पण ऍक्च्युली मी कालपासून फोनच उचलत नाहीये आणि आता तर त्याचा फोन पण लागत नाहीये. मला खूप काळजी वाटते होतेच. मी अगदी थोडा वेळ त्याला भेटते आणि मी जाईन लगेच. हे बघ अंजली, घरी आलेल्या पाहुण्याशी हे अशा तऱ्हेनं बोलण्याची या घराची पद्धत नाहीये. पण तुझ्यामुळे या घरात भांडणं होत आहेत, वाद होत आहेत. तर मी तुला विनंती करतो की तू ताबडतोब आमच्या घरातनं निघून जा. प्लीज, मी जाईन आणि मी लगेच निघेन. फक्त 2 मिनिट त्याला भेटेन. प्लीज मला त्याला भेटू दे बाबा. मी आले, लगेच आले. काय चाललंय तुझं? अजून किती नाटकं करणार आहेस? आणि आता काय म्हणालीस? बाबा ग, का खोटी नाती जोडायची आहेत तुला? थोडी पण लाज वाटत नाही का ग? तुझ्यामुळे आमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत. शांतता भंग झाली आमच्या घरातली. आणि तरी सुद्धा निर्लज्जासारखी सारखी आमच्या घरी येतेस. थोडी पण लाज वाटत नाही का? आमच्या सुखावर उठलीयस? बास कर ना आता हे सगळं. सई रकम, काय बोलतेस तू? मी का तुझ्या सुखावर उठेन? सई, बहीण आहेस तू माझी. सई, मला खरंच कळत नाहीये तुझं काय सुरू आहे, पण प्लीज हे माइंड गेम्स बंद कर. मला नाही कळत आहे ते. काय बोलतेस तू हे? सई, आय नो मी पास्ट मध्ये मिस्टेक्स केल्यात, पण तो पास्ट आहे ग माझा. सही आहे बघ, तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, मला त्रास दे ना प्लीज. प्लीज ओमीला ह्या सगळ्यात नको आणूस. माझं प्रेम आहे त्याच्यावर. आमच्या प्रेमाला अपोज करून काय मिळणार आहे सई तुला? अंजली, मी ना तुला जरा स्पष्टच सांगतो, या घरात तुझी काहीच गरज नाहीये. इथून पुढे या घरात अजिबात यायचं नाही. आत्ताच्या आता बाहेर निघ, चल. नाही, मी ओमीचा फेस बघितल्याशिवाय इथून जाणार नाहीये. माझं प्रेम आहे ओमीवर आणि मी ओमीला भेटणार. अंजली, देवांश, don't waste your time and energy. Let me handle this. मॅम, काय करता तुम्ही? साध्या सरळ भाषेत सांगितलेलं कळत नाही ना तुला? मॅम, दिस इज नॉट फेअर. प्लीज मला ओंकारला एकदा भेटू दे. तुम्ही तरी नका असं करू. काय फेअर आहे, काय अनफेअर आहे हे तू शिकवायची गरज नाही. आधीच देवांशला खूप त्रास दिलायस तू. आणि आता ओमीचं आयुष्य खराब करणार असेल ना, तर आत्ताच्या आता या घरातून निघायचं. चल. काय करताय? ताई अहो, जाऊ द्या, दुसऱ्याची मुलगी आहे. हिची जागा या घरात नाहीये. हिची जागा गेटच्या बाहेर आहे आणि आता मी हिला गेटच्या बाहेर सोडूनच येणार. चल. ओंकार, ओंकार. अंजलीला हकलायचंच होतं तर मॅडम तिला दाराबाहेर काढू शकल्या असत्या. तिला बाहेर न्यायची काय गरज होती? मॅम,
ऐकू हात सोडा ना माझा, किती मस्त ड्रामा चालू केला होता मी. तुम्ही ना मध्येच का मला खेचून घेऊन आलात? ऐकू हात तोडणार होता का माझा? ऐक माझं. तुम्ही ऐका माझं. एकीकडे तुम्ही मला वेडिंग मध्ये हेल्प करणार असं सांगता आणि दुसरीकडे घरात माझाच इन्सल्ट करता. मॅम किती मस्त ड्रामा चालू केला होता मी. मॅम एक लक्षात घ्या, एक तर मी तुमच्याकडे आले नव्हते हेल्प करा म्हणून. तुम्ही माझ्याकडे हँडशेक करायला आला होता. तुम्हाला ना माझी हेल्प नसेल करायची ना तर क्लिअरली सांगून टाका मला ना तुमच्या सपोर्टची गरज नाही आहे. शट अप. सगळ्यात पहिली गोष्ट, आवाज खाली ठेवायचा, नंतर घरातून कोणतरी ऐकेल. आणि दुसरी गोष्ट, मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. मूर्ख आहेस का तू? हा, मी सगळ्यांसमोर तुला काय म्हणून सपोर्ट करू? या घरात माझी पोझिशन काय आहे हे कळतं ना तुला आता? या घरात माझीच पोझिशन अजून क्लिअर नाहीये. आणि हे असं काही केलं ना तर तुझं ओमीशी लग्न सोड. जहागीरदारांच्या घराकडे मान वर करूनही तुला बघता येणार नाही. कळतंय? अनबिलिव्हेबल आहे ही मुलगी खरंच. इतकं होऊन सुद्धा वर तोंड करून रोज रोज कशी काय येऊ शकते ही आपल्या घरी? बरं झालं ना आत्याने हिला घराबाहेर काढलं, ते असंच पाहिजे तिला. त्या अंजलीला इकडे आपल्या घरात बघितल्यानंतर माझा मेंदू अगदी सुन्न होऊन गेला. जानकी, मला वाटतं हे प्रकरण आता फार चिघळणार आहे. मॅडमला इतका वेळ का लागतो? फक्त अंजलीला बाहेर सोडायला गेल्या होत्या ना या, मग अजून परत कशा नाही आल्या? आई, मी जरा आलेच. हा, हे बघ अंजली, तुझे सगळे प्रयत्न करून झाले. तुला एकटीच्या जोरावर काही करता येणार नाही. त्या सईला घराबाहेर काढायचं असेल आणि तुला सून म्हणून घरात एंट्री करायची असेल तर माझी मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे हे तुझं नसलेलं डोकं आहे ना, ते जास्त चालवायचं नाही. मी जे सांगते ते ऐकायचं आणि तेवढंच करायचं. नाहीतर आता खोटं खोटं घराबाहेर काढलंय, उद्या खरं खरं घराबाहेर काढायचं. शिरतंय काही डोक्यात? तुम्ही अंजलीला घराबाहेर काढायला आला होतात ना? मग इतक्या वेळचा इथे काय करताय? आणि ही अजूनही कशी काय नाही गेली? मी तिला घराबाहेर हाकलतच होते ऍक्च्युली. घराबाहेर काढायच्या नावाखाली तुम्ही दोघी वेगळंच काहीतरी बोलत होता, बरोबर ना? ते असं काही नाहीये. ते ऍक्च्युली मी मॅमला सांगत होते की मला हुंकारला. तू गप्पा बस. हा, तुझ्याशी नाही बोलत आहे, मॅडमशी बोलते. तरी मला वाटलंच होतं, घरात एवढे वाद होत आहेत पण मॅडमच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे आणि माझा संशय खरा ठरला. का वागताय असं? तुम्हाला माहिती आहे ना ही अंजली कशी येते? आपल्या ओमीचं आयुष्य बर्बाद करायला निघाली आहे ती, आणि तरी सुद्धा तुम्ही तिला मदत करताय. आपल्याच कुटुंबाच्या विरोधात कट का रचताय तुम्ही? नाही, आता मी गप्प बसणार नाही. तुमच्या मनात काय चालू आहे हे मी सगळ्यांना आत्ताच्या आत्ता जाऊन सांगणार. त्यांनाही कळू दे ना की तुमच्या मनात किती कडवटपणा भरलाय ते.
धमकी देतेस मला? भैरवी जहागीरदारला काय करणार आहेस? आतमध्ये जाऊन सगळ्यांना सांगणार आहेस? जा, जे सांगायचंय ते सांग. तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि मी मला हवं तेच करणार. तू ही काल परवा आलेली मुलगी मला अडवणार आहेस? आणि काय विचारत होतीस तू मला? हे सगळं मी का करते, कोणासाठी करते, असं काय कारण आहे ज्यामुळे मी हे करते? तुझ्यामुळे मी हे सगळं करते. तू मला हे सगळं करायला भाग पाडलंयस. तू माझं हे घर, माझा मुलगा, माझी या घरातली जागा सगळं हिसकावून घेतलंस. ज्या घरात माझ्याशिवाय दिवस जायचा नाही त्या घरात मला आता काडीची किंमत नाही राहिली आहे. कोणामुळे? तुझ्यामुळे. मला माझ्या मुलापासून वेगळं केलंस, या घरातून बाहेर काढलंस व्यवस्थित प्लॅनिंग करून. तुला अशीच सोडून देऊ? क्षणाचा बदला घेईन. अशी नाही सोडायची मी तुला. मॅडम, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. उलट तुम्ही घरी यावं यासाठी मी किती प्रयत्न केले माहितीये ना तुम्हाला. देवांशना सुद्धा मी सतत सांगत आली आहे की त्यांच्या बाबतीत जे काही घडलं होतं यामध्ये तुमचा हात अजिबात नव्हता. तुमची काहीच चूक नव्हती. आणि मला मान्य आहे तुम्ही गेल्यानंतर या घरामध्ये बरेच बदल झाले, पण कोणाच्याही मनातला तुमच्याबद्दलचा आदर कमी झालेला नाहीये. तुम्ही आमच्यासाठी खरंच खूप महत्वाच्या होतात आणि आहातही. सच अ पुअर परफॉर्मन्स. खूप बेकार अभिनय करतेस ना तू. हा तुझा असा अभिनय बघून ना घरातले टाळ्या वाजवत असतील तुझ्यासाठी, तुला अप्रिशिएट करत असतील. मी नाही करणार. या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि सई, सॉरी मॅम डिस्टर्ब करते, पण तुम्ही इतकं बोललात तर मलाही माझं मत मांडायचं आहे. कॅरी ऑन. खूप शहाणे समजतेस ना स्वतःला तू सई. अगं पण तुला बेसिक हेही कळलं नाही की आतापर्यंत मॅम आणि मी सोबत होतो, एकत्र होतो, आणि आमच्या दोघींचा गोल एकच आहे, तुला फिनिश करणं.